जी स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मध्ये। आपण बघतोय काही क्षणातच आता बजेटच्या वाचनाला सुरुवात होईल। मात्र एकीकडे आपण बघितलं 5 राज्यांमधल्या निवडणुका आहेत, दुसरीकडे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे। मधल्या काळातली सगळी आपण आंदोलनं पाहिली। हे सगळं बघता या सगळ्याचे पडसाद या अर्थसंकल्पात उमटतील असं वाटतंय का? निश्चितच उमटतील असं मला वाटतं की कारण शेवटी अर्थमंत्री हा राजकीय व्यक्ती आहेत। 5 राज्यांच्या निवडणुका त्या भाजपकरता अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यामुळं एक सॉफ्ट बजेट असेल अशी आमची खात्री आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांच्याकरता काय विशेष घोषणा करणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं असेल। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो की नरेंद्र मोदींनी ज्यांना मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून आपल्या 3 वर्षाच्या कारकिर्दीत नेमलं होतं ते डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम आता भारत सरकारमध्ये नाहीत, ते अमेरिकेतल्या एका विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत। त्यांनी एका आंतरराष्ट्रीय पत्रिकेमध्ये एक लेख लिहिला भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल। त्यांनी सांगितलं की 1920 म्हणजे कोविड सुरू व्हायच्या पूर्वी भारताची अर्थव्यवस्था ही फार घसरली होती मुळातच, हे सरकारने मान्य केले। पण सरकारने तरी देखील ही 4% वाढली असे आकडे दिलेत। पण अरविंद सुब्रमण्यम म्हणतात हे आकडे काही खरे दिसत नाहीत। भारताची अर्थव्यवस्था वाढली तर नाहीच नाही, तर उलट आकुंचित पावली संकुचित पावली असं त्यांचं म्हणणं आहे। आता इतका गंभीर आरोप आहे, म्हणजे मोदी सरकार मग आकडे लपवतंय का, आकडे खोटे सांगतंय का, लोकांची दिशाभूल करतंय का, आंतरराष्ट्रीय संस्थांची दिशाभूल करतंय का? माझी अपेक्षा आहे की बजेट भाषणामध्ये किंवा त्यानंतर अरविंद सुब्रमण्यम हो कोणी इकडचा असा घराघरा इकॉनॉमिस्ट नाही आहे। स्वतः नरेंद्र मोदींनी त्यांना 3 वर्ष मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नेमलं होतं, ते आता नाहीत, ते आता त्या पदावरून दूर झालेले आहेत। तर त्यांनी इतका गंभीर आरोप केलेला आहे आणि याचे तर्क देताना त्यांनी सांगितलेलं आहे की G20 देशातल्या ज्या सर्व मोठे देश आहेत त्यामध्ये भारताचे समाज होते, त्या सगळ्या देशांची कोविडपूर्वी अर्थव्यवस्था बऱ्यापैकी होती। भारताचा क्रमांक 20 देशामध्ये 19वा लागला होता, हे म्हणजे कोविड चालू झाल्यानंतर। कोविडला आपण हाताळू शकलो नाही आर्थिकदृष्ट्या, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। आता याचं उत्तर निर्मला सीतारामन दिलं पाहिजे की तुम्ही जे आर्थिक सल्लागार म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे का, तर खरोखरीच आपण आकडे लपवतो आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञांची दिशाभूल करतो। हा माझा पहिला त्या ठिकाणी निर्मला सीतारामन प्रश्न आहे। पॉप्युलिस्ट बजेट तर असेलच आहे, काही कर फार वाढतील असं मला वाटत नाही, ते एका दृष्टीने योग्य आहे, कारण आर्थिक स्थैर्य हे फार महत्त्वाचं असते। रोज आपण जर कराच्या दरामध्ये बदल करत गेलो तर लोकांचा विश्वास बसत नाही, गुंतवणूक येत नाही। आज दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं वित्तीय तूट किती असणार आहे। 6.8% असेल असं म्हटलं होतं, पण आता काही सरकारी कंपन्यांची विक्री चाललेली आहे आणि त्यातून ती कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, 6.4 होऊ शकते। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट जी एक व्यापक आपण जर या बजेटकडे पाहायचं म्हटलं तर भारताची अर्थव्यवस्था ही कोविड सुरू व्हायच्या पूर्वीच घसरलेली होती। 4% होती का 0पेक्षा खाली होती, हा एक वादाचा प्रश्न आहे। पण कोविडच्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 20 राष्ट्रांमध्ये प्रगत राष्ट्रांमध्ये 19च्या क्रमांकावर होती। अर्थव्यवस्थेला आपण सांभाळू शकलो नाही। आता या पार्श्वभूमीवर काय होतं तर उत्पन्न कमी होतं, त्यामुळे सरकारचा खर्च पगार पेन्शन कर्ज व्याज भरायचं याला पैसे कमी पडतात आणि विकास कामाकरताही कमी पडतात, कारण काही विकास कामं तर चालू ठेवावी लागतात। मग अशा पद्धतीवर काय पर्याय सरकारपुढे, तर सरकारपुढे 3च पर्याय होते। एक भरमसाठ कर्ज काढणं, एक दुसरं भरमसाठ कर लावणं आणि तिसरं सरकारी मालमत्तेची विक्री करणं। तिन्ही ह्या त्रिसूत्रीवर मोदी सरकार चाललेलं आहे आणि त्याचा गंभीर आघात हा भारताच्या जनतेवर होतोय। कर वाढले की आपण बघितलं की डिझेल पेट्रोलमध्ये काय झालं, आग लागलेली आहे त्यामध्ये। आता मोदी सरकारला माहीत नाही का की डिझेल पेट्रोलच्या किमती वाढवलं तर लोकांना, सामान्य लोकांना जे त्यांचे मतदार आहेत त्यांना त्रास होईल, पण पर्याय नाही आहे। सरकारी कंपन्यांची विक्री करणं म्हणजे फॅमिली ज्वेल्स याला म्हणतात, किंवा अगदी एका गृहिणीचं मंगळसूत्र आपण कधी विकतो, फारच गंभीर आर्थिक संकट जेव्हा कुटुंबावर येतं तेव्हा गृहिणीचं मंगळसूत्र आपण विकायला काढतो। तसं आता सरकार सगळ्या सरकारी कंपन्या ज्या नेहरूंच्या काळापासून काँग्रेस सरकारनं उभ्या केल्या आणि ज्या नफ्यात आहेत, तोट्यात असलेल्या कंपन्याचं पण समजू शकतो, त्या नफ्यात असलेल्या कंपन्याची तुम्ही विक्री चालवली आहे आणि त्यातून सरकार चालवत आहे। आणि कर्ज तर वाढत चाललंय,
GDPच्या 90% कर्ज पोहोचलेलं आहे. कर्ज वाढले की त्यावर व्याज भरावं लागतं. व्याज भरलं की आपल्याला विकासाकरता पैसे राहत नाहीत. त्यामुळे मोदी सरकारचं अर्थव्यवस्थेवरचं नियंत्रण सुटलेलं आहे, ताबा सुटलेला आहे आणि त्यामुळे एक भयंकर अंधकारमय संकट देशासमोर आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि अर्थात हीच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आजच्या बजेटमध्ये नेमकं काय हे देखील पृथ्वीराजजी बघावं लागेल. एका गोष्टीची आठवण करून देतो पृथ्वीराजजी, या सगळ्यामध्ये म्हणजे एक डेडलाईन 2022ची खरं तर मोदींनीच सेट केलेली होती. अनेक ठिकाणी आश्वासनं देताना एक त्यांनी सांगितलं होतं की 2022 पर्यंत PM आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला भारतामध्ये घर मिळेल. एक दुसरं सांगितलं होतं त्यांनी की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 2022 पर्यंत दुप्पट केलं जाईल. आणि तिसरं म्हणजे वाराणसीत 2015ला त्यांनी आश्वासन दिलं होतं की हर घर बिजली असं त्यांनी वचन दिलेलं होतं. आता या तिन्ही गोष्टी अजून तरी काय साध्य झालेल्या नाहीयेत. मग या बजेटमध्ये आता या वचनपूर्तीसाठी देखील त्यांना प्रयत्न करावे लागतील असं वाटतंय? ही आश्वासनं सगळी सरासरी खोटी आश्वासनं होती. निवडणुका जिंकण्याकरता दिलेली होती. माझी मोदी सरकारला एक विनंती आहे की शेतकऱ्यांचा इतका गंभीर प्रश्न झालेला आहे, सरकारला माघारी घ्यावी लागली, माफी मागावी लागली. अशा परिस्थितीमध्ये 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल तुम्ही घोषणा केली होती, सगळ्यांनी आम्ही ऐकली. काय परिस्थिती आहे? दुप्पट म्हणजे 100% वाढ झाली आहे का? 15% झाले, 20% झाले, 30% झाली आहे? आश्वासन पूर्तीला की तुम्ही किती कमी पडला? मग घरांचं असेल किंवा हे 15 लाख रुपये तुम्हाला परदेशात आणतो ते आश्वासन, अशीची पोकळ बोगस खोटी आश्वासन होती, निवडणुका जिंकण्याकरता दिलेली होती. आणखी एक महत्त्वाचं आश्वासन मोदींचं होतं की 2025 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल. आता आपली अर्थव्यवस्था $2.7 ट्रिलियन आसपास आहे. म्हणजे जवळजवळ दुप्पट होईल असं आश्वासन होतं. होणार आहे का? आता अर्थात मोदी सरकार सांगेल की कोविड 2 वर्ष आल्यामुळे आता ते आम्ही करू शकणार नाही. तर ती तारीख आता नवीन सांगणं. $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था झाली पाहिजे असं सगळं आम्हाला वाटतं आणि कधी ना कधी होणारच आहे. पण तुम्ही किती जलद गतीनं ते टार्गेट अचीव्ह करता हे आम्हाला पाहायचं आहे. तुम्ही आता 2025 तर नाही तर मग 27, 28, 29, 30 कधी होईल असं तुम्ही सांगा. कारण काय, अर्थव्यवस्थेचा विकास जरा अत्यंत महत्त्वाचा सूचकांक. आपल्या देशातली जर दारिद्र्य घालवायचं असेल तर वेगानं आपली अर्थव्यवस्था वाढली पाहिजे. 8 ते 9% वार्षिक विकास दरानं अर्थव्यवस्था वाढली पाहिजे. गेल्या वर्षी विकास तर सोडा पण 7.3% आपली अर्थव्यवस्था संकुचित पावली. म्हणजे आज जे एकूण GDPचे आकडे येतील, देशाच्या एकूण उत्पन्नाचे आकडे येतील, ते निश्चितपणे कोविड पूर्वीच्या स्तरावर देखील आपण पोहोचलेलो असेल का नाही याबद्दल शंका आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं 2 वर्ष ही फुकट गेलेले 0 इयर आहेत आणि याचं सर्वस्वी जबाबदारी मोदी सरकारच्या आर्थिक हाताळणीला दिली पाहिजे. मुळातच आपण नोटबंदी झाल्यानंतर GST नंतर अर्थव्यवस्था उतरती कळा लागली होती आणि ती इतकी उतरती कळा आली की भारताचा विकास व्हायचा थांबला. आणि या परिस्थितीमध्ये आता मोदी सरकार ही कशी सावरते अर्थव्यवस्था? आता एक तर आहे की सगळ्यांचे डोळे लागले आहेत की सरकारी कंपन्यांची किती विक्री होईल, कोणी घ्यायला तयार नाही आहे. LIC लाईफ इन्शुरन्स कंपनी, आपली विमा कंपनी, राष्ट्रीय विमा कंपनीची विक्री चाललेली आहे. त्यामध्ये किती पैसे मिळणार आहेत? ते पैसे मिळाले तर काही घाटा कमी होईल, तूट कमी होईल आणि तरच सरकारचं कुठेतरी बजेट साधेल. नाहीतर पेन्शन देणं आणि नोकऱ्यांचे पगार देणं देखील जीवावर येईल अशी परिस्थिती या देशाची आहे. मग शेतकऱ्यांना काही देणं किंवा मग करदात्यांना काही देणं किंवा एक आर्थिक स्थैर्य आहे देशामध्ये असं एक सिग्नल देणं हे कसं साधणार आहेत अर्थमंत्री आपण पाहूया. बघायला पृथ्वीराजजी, आपल्याला माहिती आहे कुठचंही बजेट जेव्हा सादर होतं त्यानंतर सारा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं, ते म्हणजे महाराष्ट्राला नेमकं त्यातनं काय मिळालं. आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे याचे देखील कुठे पडसाद या अर्थसंकल्पात उमटलेले असतील असं कोणाचं वाटतं की फार काही वाटायला येणार नाही कदाचित असं वाटतं? नाही, खरं म्हणजे बजेट हे देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारं एक सरकारी डॉक्युमेंट आहे आणि घटनेमध्ये तरतूद केले की सरकारचा जमा खर्च हे दरवर्षी संसदेला सादर केलंच पाहिजे. त्या घटनेच्या तरतुदीप्रमाणे दरवर्षी बजेट आणि अंदाजपत्र प्रस्तुत होतं. आता त्यामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये काही लोकप्रिय घोषणा करायची, कुठल्या तरी गावाला काहीतरी द्यायचं, कुठल्या राज्याला द्यायचं, हे बजेटकडून अपेक्षित नाही आहे. ह्या गोष्टी वर्षभर आपल्याला करता येतात आणि त्या बजेटच्या दिवशीच जाहीर कराव्या. चीप थ्रिल्स मिळण्याकरता किंवा टाळ्या मिळवण्याकरता हे बजेटमधून अपेक्षित नाही, पण ते आता करतात, सगळेच करतात. त्यामुळं या बजेटमध्ये ते होईल.
पण स्पेसिफिकली एखाद्या शहराला म्हणजे मुंबईसारख्या शहराला, पुण्यासारख्या शहराला किंवा महाराष्ट्रासारख्या राज्याला काहीतरी फार मोठं उचलून वाटा मिळेल. सरासरी आपल्याला वाटा मिळायचा तो मिळेलच, पण त्यापेक्षाही वेगळा एक काहीतरी उचलून काहीतरी मोठं काहीतरी दिलेलं आहे असं मिळेल का, तर मला वाटत नाही. कारण मोदींचं लक्ष आता फक्त 5 राज्यांच्या निवडणुकाकडे आहे. त्यामुळं मी आता गोव्यात आहे, पणजीतून बोलतोय मी. पणजीमध्ये काहीतरी ते देतील निश्चितच, भाजपचं सरकार आहे. उत्तर प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये, पंजाबमध्ये तर त्यांनी काही खात्री, त्यांना काही जागा मिळतील का नाही अशी खात्री नाही आहे. पण एकंदरीत शेतकऱ्याकरता, उत्तर प्रदेशकरताही ते महत्त्वाचं आहे. काहीतरी घोषणा होतील, पण त्या घोषणा त्याची अंमलबजावणी होईल का. कारण मागच्या बजेटमध्ये बँकेची जी भरमसाठ थकीत कर्ज वाढलेली आहेत, एनपीडी वाढलेली आहेत, त्याकरता एक बॅड बँक म्हणून करायचं त्यांनी ठरवलं होतं. ती अजून अस्तित्वात आलेली नाही. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आश्वासन दिलेल्या आल्या नाहीत. तर पहिलं आमचं लक्ष असेल की गेल्या 2-3 बजेटमध्ये जी आश्वासनं दिली होती त्यातली किती पूर्ण केलीत हे त्याची घोषणा ते आज करतील आणि त्यावर आमचं लक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला काही फार मोठं येईल असं वाटत नाही. कारण एकच मुळातच ते विरोधी पक्षांचं सरकार आहे आणि मोदी काही इतके उदार नाहीत की ते देशहिताकरता कुठल्या राज्याचं सरकार आहे, कुठल्या सरकारचा, कुठल्या पक्षाचं सरकार हे बघतील, पण एक व्यापक हिताकरता करतील असं मला काय वाटत नाही. तशी अपेक्षा करणं काही योग्य नाही.